काही दिवसापूर्वी तुम्ही पूजा खेडकर हे नाव ऐकलंच असेल. हा तीच पूजा खेडकर जिने UPSC क्रॅक करून IAS पद हे मिळवलं. नंतर तिच्या मागण्या चालू झाल्या की मला हे हवं आणि मला ते हवं. नंतर तिची विचारपूस करण्यात आली की बाबा ही पूजा खेडकर नेमकी आहे तरी कोण, जी एवढ्या डिमांड करते. नंतर एक मॅटर उघडकीस आला. जी पूजा खेडकर UPSC पास होऊन IAS झाली होती ती नकली डॉक्युमेंटेशन देऊन IAS झाली होती. म्हणजे तिने नकली मेडिकल केलं होतं असं उघडकीस आलं. जेव्हा हे उघडकीस आलं तिला पदरिक्त म्हणजे तिचे पद काढून घेतले आणि तिला UPSC देण्यापासून रोखलं गेलं. म्हणजे कायमस्वरूपीच UPSC देणं तिला बंधनकारक करण्यात आलं. मग आता असा प्रश्न पडतो की UPSC म्हणजे नेमकं काय, जी देऊन डायरेक्ट IAS होता येते. नमस्कार मित्रांनो, मी SM स्वागत करतो तुमच्या सर्वांचं द मराठी व्ह्यूमध्ये. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कारण या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत UPSC म्हणजे नेमकं काय. तर मग चला समजून घेऊया. सर्वप्रथम UPSC म्हणजे नेमकं काय. UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कम्युनिकेशन असा त्याचा लॉंग फॉर्म होतो. UPSC हा शब्द एक शॉर्ट फॉर्म आहे. युनियन पब्लिक सर्व्हिस कम्युनिकेशनलाच मराठीमध्ये केंद्रीय लोकसेवा आयोग असं संबोधलं जातं. UPSC ही भारताच्या राज्यघटनेचे कलम 315 अंतर्गत स्थापन केलेली भारतातील प्रमुख केंद्रीय भरती संस्था आहे. सर रॉस बॅकर्स यांच्या अध्यक्षतेखाली 1 ऑक्टोबर 1926 रोजी लोकसेवा आयोग म्हणून त्याची स्थापना करण्यात आली आणि नंतर 1935 मध्ये फेडरल सर्व्हिस कमिशन म्हणून त्याची पुनर्रचना करण्यात आली. 1947 मध्ये स्वातंत्र्यानंतर संस्थेचे नामकरण संघ लोकसेवा आयोग असे करण्यात आले आणि 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना जारी करून त्याला घटनात्मक दर्जा देण्यात आला. UPSC एक घटनात्मक दर्जाची परीक्षा आहे, हे लक्षात असू द्या. UPSC मध्ये एक अध्यक्ष आणि 10 सदस्य असतात आणि यांचे मुख्यालय नवी दिल्ली दौलतपूर हाऊस येथे आहे. त्याचे सनद भारताचे राज्यघटनेचे भाग 14 द्वारे मंजूर केले गेले आहे, ज्याचे शीर्षक केंद्र आणि राज्याच्या अंतर्गत सेवा आहेत. म्हणजे UPSC पास झालेला विद्यार्थी डायरेक्ट राज्य आणि केंद्राच्या ज्या अंतर्गत जे सेवा असतात, म्हणजे थोडक्यात भारताच्या सेवांसाठी डायरेक्ट काम करू शकतो. केंद्र सरकारमधील गट अ पदांसाठी निवडलेल्या, गट ब पदांसाठी निवडलेल्या पदांचे विविध स्तरावर थेट भारताची जबाबदारी आयोगाकडे सोपवण्यात आलेली आहे. हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, भारताची डायरेक्ट जबाबदारी असते. मग आता भारताची जबाबदारी असे तरी मग UPSC मधून असे कोणतं पद मिळतात की त्या डायरेक्ट भारताची जबाबदारी सोपवली जाते. तर मग समजून घेऊयात UPSC मधून मिळणाऱ्या पदांबद्दल. 24 वेगवेगळ्या नागरिक सेवांसाठी UPSC पदे केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित नागरी सेवा परीक्षा CSE द्वारे भरवली जाते. लाखो इच्छुकांपैकी केवळ काही हजारो विद्यार्थी ही परीक्षा यशस्वीपणे पास होऊ शकतात. 23 वेगवेगळ्या नागरिक सेवा असल्या तरी भारतीय प्रशासकीय सेवा म्हणजे IAS, भारतीय पोलीस सेवा म्हणजे IPS, भारतीय महसूल सेवा IRS आणि भारतीय विदेशी सेवा IFS ह्या सर्वात लोकप्रिय सेवा आहेत. यशस्वी उमेदवारांना सेवांचे वाटप परीक्षेत मिळालेल्या क्रमांकावारीवर अवलंबून असते. सेवेत निवडून झाल्यानंतर उमेदवाराच्या त्या सेवेसाठी विविध पदांवर नियुक्ती केली जाते. म्हणजे जे रँक येते त्यानुसार तुम्हाला IAS, IPS, IFS ही पदं दिलेली जातात. मग आता ही पदं मिळवण्यासाठी तुम्हाला UPSC द्यावे लागेल. मग त्यासाठी काही शैक्षणिक पात्रता आहे. तर मग आता समजून घेऊयात पुढचा पॉईंट, UPSC परीक्षा देण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असते. उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर पदवी धारण केलेली असावी. म्हणजे BBA असेल, BSc असेल, BCom असेल, BBA असेल, BA असेल, BBSc अशी काय बी जी डिग्री असतात ते UPSCसाठी पात्र असते. UPSC नागरी सेवा परीक्षा वयोमर्यादा उमेदवाराचे वय किमान 21 वर्ष असावे आणि त्याचे वय 32 वर्षापेक्षा जास्त नसावे. सामान्य श्रेणी आणि EWS 32 वर्ष आणि 6 प्रयत्न असतात UPSC साठी. आता हे समजलं की UPSC परीक्षा देण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असते, त्यामध्ये पदं कुठली असतात आणि UPSC म्हणजे नेमकं काय. मग महत्त्वाचा मुद्दा आहे की UPSC द्यायची असेल तर UPSCची पद्धत जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तर चौथा टप्पा आहे की UPSC परीक्षा पद्धत कशी असते. UPSC परीक्षा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा 3 टप्प्यात घेतली जाते. प्रत्येक टप्प्यावर गुणांचे वेगवेगळे वजन असते. पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवार मुख्य परीक्षा आणि नंतर मुलाखतीच्या टप्प्यासाठी पात्र ठरतो. म्हणजे जी पूर्व परीक्षा असते ती MCQ टाईप असते, त्याचे रिझल्टच्या वेळेस गुण धरले जात नाही. ती फक्त उमेदवाराला मुख्य परीक्षा देण्यासाठी पात्र ठरवते. त्यामध्ये तुम्ही पास झाला की तुम्ही मुख्य परीक्षा देऊ शकता आणि मुख्य परीक्षेत पास झाला आणि तुम्ही इंटरव्ह्यू देऊ शकता. आणि इंटरव्ह्यू आणि मुख्य परीक्षेचे गुण मिळून रिझल्ट लागतो, त्यावर रँक ठरवली जाते. मग त्यानंतर तुम्हाला पद मिळतं. तर पूर्व परीक्षेसाठी बी अभ्यास खूप आहे, मुख्य परीक्षेसाठी बी अभ्यास खूप आहे. पूर्व परीक्षा ही MCQ टाईपची असते आणि मुख्य परीक्षा ही लेखी स्वरूपाची असते. तर आता तुम्हाला समजलं की UPSC पद्धत काय असते, UPSC पदं कुठली मिळतात, UPSCची शैक्षणिक पात्रता काय आहे, UPSC म्हणजे नेमकं काय, हे सर्व समजलं असेल तर
तुम्हाला UPSC द्यायची असेल आणि माझ्याकडून काही टिप्स हवे असेल तर UPSCसाठी माझ्याकडून तुम्हाला टिप्स आहेत. परीक्षा तयारी करण्यासाठी मागील वर्षाचे पेपर्स आणि मॅक्स टेस्टचा सराव करा. उत्तर लेखनाच्या सरावासाठी स्टॉप वॉचचा वापर करा. परीक्षेची तयारी करताना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्याची काळजी घ्या. मुख्य परीक्षेत दीर्घ स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. मुख्य परीक्षेसाठी कठोर उत्तर लेखनाचा सराव करा. मुख्य परीक्षेत अभिव्यक्ती क्षमता चांगली असणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, तुम्हाला समजले असेल की UPSC म्हणजे नेमकं काय, UPSCमध्ये पदं कुठली मिळतात, UPSC परीक्षा कशी द्यायची असते आणि UPSCसाठी शैक्षणिक पात्रता काय असेल. तर मित्रांनो, तुम्हाला हे सर्व समजले असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.